हे बघा या साईडला आहे तो दादर रेल्वे स्टेशन आणि त्याच्याच बाजूला हा फुल मार्केट आपल्याला बघायला भेटते। गेल्या वेळी पण आपण आपल्या मित्राची गणपतीत फुलं पाहिजे होती तेव्हा इथे आलतो आणि यंदा पण आलोय कारण स्वप्नील दादाच्या लग्नाला आपल्याला खूपशी फुलं लागणार आहेत आणि वहिनींसाठी पण पाहिजेत। ती आज तुम्हाला कॉस्टिंग स्विमिंग कॉस्टिंग कट नाही करणार। ओटीचं सामान साखरपुड्याला पण नवरीसाठी घेऊन जातो हे आणलेले आहेत आमच्या भाऊंनी। मच्छीची टोलर बघतो आपण आतापर्यंत। आता बघा फुलांची टोलर। शेर खान भी लगा सकते हैं ना किंग खान। मंडळी मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मंडळी सकाळ अजून झोपेतच आहे, त्याच्यानंतर किती चालता घ्यायला चाललोय स्विमिंग पूलला पवायला आणि डेली बेस रुटीन आजचा ब्लॉग असणार आहे। स्वप्नील दादाच्या साखरपुड्याची पण तयारी करायची आहे तर आता चला चाललोय स्विमिंग पूलला। खूप दिवसांनी आम्ही चाललोय पवायला ना गितेश, वर्ष जास्त झालं असेल ना आरामात। तर चला आता मग तर आपण आता पोहोचलोय कुठला काय स्विमिंग पूल आहे गार्डनच्या बाजूचा नाव नाही माहिती पण आलोय। टाइम दाखवते तुम्हाला फक्त, जर तुम्ही कधी आलात तर मला शिव्या देऊ नका। बघा सोल्लो करण आलाय बोलते। न्यू बघू शकता वर्ल्डचा टॉप स्विमर ज्याचं नाव येते करण, नाव काय कोहली ना, हा कोहली, करण कोहली आज तुम्हाला कॉस्टिंग स्विमिंग कॉस्टिंग कट नाही करणार। हायलाइट वर टाक। आता आमचा कॉस्टिंगचा पेपर होता ना तर तो अच्छा कॉस्टिंग मग पास होशील, टॅक्स होता पास होशील का नाही, पास होशील 100% भाई। ओके इकॉनॉमिक्सला फक्त चिठ्ठ्या दिल्या पाहिजे वस्तू चिठ्ठ्यांचा विषय ना, आपण माझे दमाव पास झालोय मी सगळे पेपर्स मध्ये। एक पेपर सोडला नसेल चिठ्ठी नसेल नेली। चला आता पाहूया आपण। तुझा सगळा नेतच नाही मी आजपर्यंत चिठ्ठी नाही नेली। अरे कसला सभ्यपणे उभं राहिलाय बघा बाबा। तू नाही नेस गुरुनाथ चिठ्ठ्यांना नमस्कार। म्हणजे मम्मी सांगते का तुम्हाला कॉपी करायची नाही? खतरनाक स्विमिंग पूल। गेले आपण गेलतो ते परीचा पोस्टर बघू शकताय तुम्ही इथं। निघाली स्विमिंग पूलला गेलो, नंतर 8 वाजता झोपलो तो डायरेक्ट 6 ला उठलो। त्याच्यानंतर मग डायरेक्ट बोललेलो स्वप्नील दादाकडे जायचंय। इथं आल्यावर हे काय बाय द वे हे काय बोलतात इकडे तर याला थाल बोलतात। हा आणि ओटीचं सामान साखरपुड्याला पण नवरीसाठी घेऊन जातो हे आणलेले आहेत आमच्या भाऊंनी नवरीला चॉकलेट। हे भारी आहे। इकडे बघा त्यांनी फुलफुलं पण आणलेलं आहे नवरीला। बापरे म्हणजे बघा किती। आता हे तुम्ही बोलाली घाण आहे पण ही सगळी तयारी चालू आहे। त्यांना चहा पावडर पण घेऊन जायची आहे, साखर घेऊन जायची म्हणजे हे सगळे त्यांच्यासाठीच आहे। हो हे सगळं त्यांच्यासाठीच आहे। आणि हे इकडे आपलं ओटीचं सामान आहे। हे आपण उद्या म्हणजे साखरपुडा झाल्यावर ते देतात नवरीला ते आहे, नवरीच्या ओटीत देतात ते सगळं आहे। मोबाईल पण देतात ना ते झालं ना, ती प्रोसेस झाली झाले। हो ओके इकडे बघा असेल चाय पाण्याला होतो मी होत नाही ना, हा होतो। आणि हे साईडला बघा लसूण साफ करतात मोठे आई। ओ मोठे आई मग झाली आजची तयारी आपली उद्याची। उद्या साखरपुडा आहे तर सगळी तयारी 11 वाजता सगळी रेडी होऊन येते सगळी जण। काय बोलता मालूताई? आम्ही रेडी आहे, उद्या सगळे लवकर येणार। याच्या आता वाजलेत 8:15। आपण 2:30 वाजता जाणार आहोत फुल मार्केटला। उठलो तर हो आम्ही पण येणार आहे कारण पिशव्या उचलायला कोणतरी पाहिजेत ना जोजो सोबत, त्यासाठी आम्ही जाणार आहे। तुला वाटते हे पिशव्या उचलतील? ठीक आहे। पबजी खेळतोय? नाही वेगळाच गेम आहे।
पबजी आम्ही नाही केलं. असं आहे का? बाकी सगळी तयारी चालू आहे. मामा झाली ना तयारी? मामा सकाळपासून इथंच आहे. घेतलं हा अजून कपडे नाही. कपडे काय गो आत्या? कपडे नाही घेतले? जा आता मग. जाताय? आता जाता? मी आता आईस्क्रीम खातोय आणि सकाळी 2 वाजता आपल्याला उठून कुठं जायचं? दादरला फुल मार्केटला जायचंय. आता वाजले 12:10. आईस्क्रीम खातो आणि सगळी जण आहेत. आता मेहंदी दाखव तुझी. हा, हे बघ ना. पण मी नाही खाते असं. निखिल दादा कुठल्या आहे फ्लेवर? कुठला फ्लेवर आहे? वांग्याची भजी बनवली होती बेसन उरलेला. सेम. आवडली तुम्हाला आईस्क्रीम? आवडेल नाही, निखिल दादाने आणले ना. ही आमची BMW गाडी घेऊन चाललोय. वहिनी पाठी बसता का जरा तुम्ही? फायनली सकाळी 4 वाजलेत आणि आपण दादर मार्केटला पोहोचलो आणि सकाळचा मार्केट बघा उघडलंय 4 वाजताच. पण दादरला फुल मार्केट आहे. सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू होतो. आत्ता आपण 4 वाजलेत ना. दादर म्हणजे भरायला सुरुवात झाली सकाळी बघू शकता. हळूहळू सगळी आता फुल होईल मार्केट. हे साईडला फुल मार्केट बघू शकता. हे बघा मच्छीची टोलर बघू होतो आपण आतापर्यंत. आता बघा फुलांची टोलर. जे पाहिजे ते घेतोय. वहिनीने डायरेक्ट लिस्टच घेऊन आले. जे पाहिजे ते घेतो आपण. सकाळी 4 वाजताच मार्केट ओपन झालेला बघायला भेटते बघा आपल्याला. या साईडला फुल मार्केट आहे या दादरचा. म्हणजेच गेल्या वेळी पण आपण आलतो इकडे. तुम्हाला बघितला असेल तुम्ही त्या व्हिडिओ नक्कीच. आणि हा मार्केट खूप मोठा असते. अजून तर मार्केट सुरू झालंय. मम्मी तू तर मुंबईचीच आहेस. मग मार्केट हा सगळ्यात मोठा मार्केट आहे मुंबईचा, दादरचा. बाकी बघू शकता पोचले आपण मुंबईला. दादर फुल मार्केटला सगळ्यात मोठा मार्केट आहे आणि सकाळी 3 वाजल्यापासून हा मार्केट सुरू होतो. बघू शकताय तुम्ही. आता 4 वाजलेत आपण आलोय आणि अजून पण मार्केट ओपन होतोय. आपली जो वहिनी आहे तिला खूप अनुभव आहे या मार्केटचा. कारण ते दरवेळी येतच असतात. तुमची फ्लावर ज्वेलरीचे फुलं घ्यायला ना? नक्कीच तुम्हाला गेल्या वेळी मी दाखवला. फुलं आहेत, कले आहेत, सगळ्यात जे पाहिजे ते तुम्हाला इथं वस्तू भेटून जाईल. फक्त फुलांची. आणि नंतर मार्केट ओपन झाल्यावर सगळी दुकानं ओपन होतात. कुठला फुल आहे? कुठला फुल आहे? कुठला फल आहे बोललात? कौट आहे का? असं 10ला 1 आहे. बघा 20 रुपये द्यायचे ना तुम्ही. इथं पूर्ण रेट टाईटच असतो या लाईनीत. बघायला गेलो तर आपण ही सगळी पूर्ण लाईन आहे ना. आता नवीन बोलते सॉरी. सकाळी आता कोण नाही. पण नंतर जसे वेळ होत जाईल 5-6 वाजता गर्दी होत जाईल तशी इथं पूर्ण गर्दी होणार आहे या साईडला. आहे बघा जे पाहिजे ते आपल्याला बघायला भेटते. आणि वहिनी तर लिस्टच घेऊन आले. जे पाहिजे ते घेणार आहेत आता. हे बघा हे आहेत. हे कुठली फुलं आहेत? आई कुठली फुलं आहेत? आपको नहीं पता? अंकल क्या नाम है इसका? काहीतरी बोलले. 30ला 2 जुडे आहेत फक्त. सकाळ बघा किती मेहनत करतो तो आम्ही म्हणजे मम्मीचा. मी फक्त व्हिडिओ काढतोय. पत्त्याची किंमत बघा 80 रुपयाचा पान आहे तो. जिप्सी आहे ती 150 रुपयाला आहे. थांब घेतास आपण घरात लावू सगळी इथं.
250 रुपये सांगते. अच्छा, मी 150 ऐकला. 150 बोलला तो. 150 बोलला. 150. 150. बघा हे दादाला तर सामान उचला लावलं सगळं. बघा हे साईडला पण रस्त्यावर पूर्ण फुल मार्केट भरतोय, म्हणजे अजून भरलाय ना पण फुल होते नंतर. ही एरिया अख्खी आहे ते फुल मार्केटनी. बाकी आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेतलं या साईडशी. आणि पत्ते बित्ते का आहेत ते सगळं घेतोय आपण. बघा हे सगळे डेकोरेशनचे पत्ते आहेत, ते डेकोरेशनला बहुत आपण वापरतो. झालंय आणि बिचारे ते दादाच घेतोय, मी नाही घेत आहे. किती आरामी आहे मी, बिचारा बोलून सुद्धा घेईन आहे. बघा फुल मार्केट, फुल मार्केट काय दाखवू तुम्हाला फुल मार्केटमधला, मला तेच समजत नाही. पण जे मला दिसते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. फुल मार्केट, दादरचं फुल मार्केट बोलल्यावर मुंबईमधला फेमस मार्केट आहे ना दादा? काय नाव आहे तुझं? एशियामधला फेमस. एशियामधला फेमस आहे असू शकतो. हे बघा 30 रुपयाचा बंडल आणि त्याच्यात किती 12 फुलं असतात. 3, 6, 9, 12, 20 आहेत त्याच्यात. अच्छा, नाही तर बघा तुम्ही जाता ना पोरीना एक 10 रुपयाचा घेऊन, त्यापेक्षा इथं दादरला या. मी पण तेच करते, राग नका मानो. आप थोड़ा सस्ते में दो, आपका भी धंधा बढ़ाएगा. इतना फेमस नहीं हो. चला यूट्यूबचं नाव सांगून दादा देते आता कमीमध्ये. घेऊया गप आणि जाऊया आता. किती पाहिजेत तरी आपल्याला? 100 पीस पाहिजेत. आपण आता 5 बंडल घेतोय. एका बंडल मध्ये 20 पीस असतात. 100 पाहिजेत आपल्याला. 100 पीस 5 बंडल घ्यायला लागतील आपल्याला. ठीक आहे घेऊया. थँक्यू. आपका नाम क्या वैसे? खान. बस आपला विषय. शेर खान शेर खान भी लगा सकते हैं ना. किंग खान डेंजर आहे दादा तो. ₹100 4 फूट. 4-5 काढा. ते बघा तो तेवढूसा आपण घेतला, तेवढूसा नाही जास्त आहे. 400 रुपयाचा. 100 रुपयाला 1 फूट. आपण घेतलाय 5, दिला 400 रुपये. चला धन्यवाद. तू लॉक काढ. थँक्यू दादा. त्या साईडला त्या साईड. बघा या साईडला केल्यांच्या पानांपासून सगळा आहे फुल मार्केट. दादरचा फुल मार्केट आता हळूहळू भरायला लागलाय आणि हे लोक कुठं जातात आहेत, हरवतात आहेत तेच समजत नाही 5-5 मिनिटाला. बाकी वर्षी एक आपण मस्तपैकी एक फोटो घेऊया या फुल मार्केटचा. आता तुम्हाला आवाज येत नसेल बघा किती भरायला लागलाय, तरी पण 4:30च झालेत अजून आणि एवढा फुल मार्केट भरायला लागलाय. गेल्या वेळी पण तुम्हाला यो पूर्ण मार्केट दाखवला होता, त्या पूर्ण एक्सप्लोर केला होता. पण आपण आता जास्त आपल्याला सामान घ्यायचं नाही आणि साखरपुड्याला उठायचं सुद्धा आता थोडा वेळ झोपून. बाकी बघा मार्केट आता 5 वाजलेत आणि किती मार्केट भरायला लागलं. वरच्या साईडला आलो आपण आणि हळूहळू जशी आता पब्लिक येईल, म्हणजे जी कामाला जातात 6 वाजता, ती पब्लिक आल्यावर अजून हा मार्केट एकदम जाम होणार आहे. त्यापेक्षा लवकरच गेलेला बरा आहे. तर चला मंडळी आता वाजलेत 5:30 आणि 1-1.5 तासात आपली जी फुलं वगैरे घ्यायची होती, फळं घ्यायची होती ती घेऊन झालेली आहेत. झालं ना सगळं घेऊन? सगळं झालं. आता बघा आपण निघलेलो आहे दादरवरची घरी जायला. नंबर आलाय. चला हा व्लॉग इथपर्यंतच होता. गेल्या वेळी मी फुल एक्सप्लोर केलेला मार्केट. चला भेटूया असेच एका नवीन व्लॉग मध्ये. आणि काय तुम्हाला कंटेंट पाहिजे ते नक्की मला सांगा, तुमच्यासाठी जाईन तिथपर्यंत. भेटूया असेच एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.